9:20ला मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन केला आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये प्रॉफिट बुक केला. पण हा सेटअप लोक चुकीच्या पद्धतीने यूज करतात, कारण की ह्या स्टार्टिंगच्या 15 ते 20 मिनिटमध्ये मार्केटमध्ये खूप जास्त व्होलॅटिलिटी असते आणि लोकांना वाटतं बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये ट्रेड करून इझिली आपल्याला प्रॉफिट मिळेल. पण तो 90% लोक चुकीच्या अकॉर्डिंगच तो सेटअप फॉलो करतात, त्यामुळे जास्त लोक लॉसेस करतात. तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी ज्योती कारंडे इंगळे, स्टॉक मार्ट प्रोची फाउंडर, तुमचं धन मराठीमध्ये स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारे 9:20चा जो सेटअप असतो, जास्त तर लोक हा निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये यूज करता. हा सेटअप कसा यूज करायचा, तुम्हाला जे स्टार्टिंगला मार्केट ओपन झालं 5-10 मिनिटांमध्ये प्रॉफिट बुक करायची सवय लागली, पण ॲक्च्युली तिथे प्रॉफिट कमी आणि लॉसेसच जास्त होतात. त्यासाठी प्रॉपरली कोणता सेटअप फॉलो केला पाहिजे जेणेकरून तुमची प्रॉफिट वाढण्याची प्रोबॅबिलिटी इन्क्रीज होईल. तर हा ॲक्च्युली तुम्ही इथे सेटअपची तिथे मिस्टेक नाही, एक्झिक्युशनची मिस्टेक आहे. तर प्रॉपरली ह्या सेटअपमध्ये कुठे एक्झिक्यूट करायचा ट्रेड, कुठे स्टॉप लॉस ठेवायचा, कुठे टार्गेट ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजून तुम्ही जर धन मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. सिंपल तुम्हाला मराठी लँग्वेजमध्ये स्टॉक मार्केट शिकायला मिळेल का. माझा स्वतःचा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यामध्ये मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवते आणि धन मराठीने आपल्याला अप्रोच केलं की तुम्ही मराठीमध्ये व्हिडिओ बनवा आणि आपल्या मराठी लोकांना, मराठी बांधवांना मराठीमध्ये सिंपल मराठी भाषेमध्ये शेअर मार्केट शिकायला मिळेल. असं कुठंच नाही, ते आपल्याला धन मराठीमध्ये बघायला मिळेल. चला तर व्हिडिओची सुरुवात करूया. सिंपल मी स्क्रीनवर आले, इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात. जसं की मी गुगलवर धन लॉग इन केलं. लॉग इन केल्यावर मला ट्रेडिंग व्ह्यूची इथे गरज आहे, तर मी ट्रेडिंग व्ह्यू लॉग इन करून घेते. तर आपण हा सेटअप बँक निफ्टीमध्ये बघणार आहे, तर मी सिंपल बँक निफ्टीचा चार्ट इथे अप्लाय करते. आपण बँक निफ्टीचा चार्ट घेतला. तर ह्या सेटअपसाठी आपल्याला सिंपल 5 मिनिटचा टाइम फ्रेम आणि 15 मिनिटचा टाइम फ्रेम फॉलो करायचा. 5-15 दोन्ही पण चालेल. आपल्याला पहिल्या मार्केटमध्ये ओपन झाल्यानंतर 3 कॅन्डलच्या लेवल्स मार्क करायच्या किंवा 2 कॅन्डलच्या लेवल्स मार्क करायच्या. जर तुम्ही 9:15 9:30 पर्यंत जर करत असेल तर 3 कॅन्डल होणार, आणि जर तुम्ही 2च कॅन्डल करत असेल तर 9:20 पर्यंत तुमच्या त्या कॅन्डल क्रिएट झालेल्या असेल. जसं की आता ही फर्स्ट कॅन्डल आहे जी 9:20ला क्लोज झाली. 9:20ची दुसरी कॅन्डल आहे जी 9:25ला क्लोज होते. तर ह्या कॅन्डलचा हाय आणि दुसरे 2 कॅन्डल आपण इकडे काउंट करतोय. तर हाय लो सगळ्या कॅन्डलचा मार्क करून घ्यायचा. जसं की ह्या फर्स्ट कॅन्डलचा मी हाय लो मार्क करून घेतला. सेकंड कॅन्डलचा पण मी हाय आणि लो मार्क करून घेते. तर इथे तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे 2 रेंज क्रिएट झाल्या. 2 रेंज क्रिएट झाल्यानंतर याच्यातली कोणती रेंज ब्रेकआउट करेल तेव्हा आपल्याला बाय करायचं, रेंज ब्रेकडाऊन करेल तर आपल्याला सेल करायचे. आता ही ॲक्च्युली याच्यामध्ये मेन कॅन्डल आहे त्या दिवसासाठी, कारण की ही छोटी कॅन्डल त्याच्या आतमध्ये झाली, म्हणजे जसं की इनसाइड कॅन्डल सेटअप पण आपण याला बोलू शकतो. पण आपल्याला ट्रेड घेण्यासाठी जसं की दोन्ही पण कॅन्डलचा लो ब्रेक झाला पाहिजे किंवा हाय ब्रेक झाला पाहिजे. जसं की आता ह्या केसमध्ये तुम्ही बघितलं असेल, ह्या कॅन्डलचा जो आपण 9:20ची जी कॅन्डल मार्क केली तिचा लो ब्रेक झाला, पण जी पहिली कॅन्डल आहे तिचा लो ब्रेक झाला नाही, म्हणजे आपण इथे ट्रेड प्लॅन करू शकत नाही. जर ह्या लाईनच्या खाली गेला असतं तर आपण ट्रेड प्लॅन केला असतं. सेम ॲज इट इज ह्या केसमध्ये बघितलं असेल तुम्ही, त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला, पण ह्याही कॅन्डलचा हाय ब्रेक व्हायला पाहिजे नव्हता, तो ॲक्च्युली झाला नाही. फायनली इथे 10 वाजता कॅन्डलचा हाय ब्रेक झाला. हाय ब्रेक झाल्यानंतर सिंपल तुम्ही ATM वाला कॉल बाय करणार. त्यावेळेस प्राइस काय चालू आहे, 55,700 प्राइस चालू आहे, म्हणजे 55,708 प्राइस आहे ही आपली स्पॉटची. तर तुम्ही 55,700चा कॉल बाय करू शकता. स्टॉप लॉस आणि टार्गेट तुम्हाला कुठे ठेवायचा आहे, ही तुमचा एंट्री पॉईंट झाला. त्याच्यानंतर प्रिव्हियस कॅन्डलचा लो किंवा सेम कॅन्डलचा लो किंवा नियर सपोर्ट रेजिस्टन्स जरी तुम्ही स्टॉप लॉस फॉलो केला तरी चालेल. जेवढा तुमचा SL आहे तेवढंच तुमचं टार्गेट, आणि नंतर त्याचा डबल करायचं, लाईक 1:1 आणि 1:2. तर आरामात तुम्हाला इथे 1:2 पर्यंत टार्गेट मिळालं, तुम्हाला इथे तुमची पोझिशन क्लोज करायची. हा सेटअप फक्त सकाळच्या टायमिंगला वर्क होतो. दिवसभर तुम्ही जर बिझी असाल तर तुमच्यासाठी हा सेटअप चांगला आहे, जर तुम्हाला मार्केटचा फर्स्ट हाफ जर फॉलो करायचा असेल. हा सेटअप अगेन तुम्ही इथे बघू शकता, ह्या 2 कॅन्डल आपल्या बनल्या. अगेन त्याचा हाय आणि लो आपण मार्क करणार. आता ह्या केसमध्ये तुम्ही बघितलं तर दोन्ही पण कॅन्डल्स आपण जेव्हा हाय आणि लो मार्क करतो त्यावेळेस आपल्याला ट्रेड मिळतो. आता ह्या केसमध्ये आपल्याला ॲक्च्युली एकाच कॅन्डलनी, म्हणजे 9:25ला एकाच कॅन्डलनी ब्रेकआउट केला आणि लगेच ट्रेड दिला, म्हणजे जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही. एका कॅन्डलनी ब्रेक केलं, एका कॅन्डलचा हाय ब्रेक किंवा लो ब्रेक नाही झाला. तर सिंपल इथे ब्रेकआउट झालं. ब्रेकआउट झाल्यानंतर ह्या पॉईंटला आपण एंट्री घेतली. जसं मी सांगितलं तुम्ही नियर कॅन्डलचा सपोर्ट रेजिस्टन्स फॉलो करू शकता. जसं इथे अगेन माझा 104चा SL आहे,
तर मला 104चं मिनिमम टार्गेट मिळालंच पाहिजे. तर त्यानंतर तुम्ही बघितला असेल आपला हा स्टॉप लॉस हिट झाला, म्हणजे ऑप्शन्समध्ये मिनिमम आपल्याला किती 50 पॉईंटचा लॉस झाला. त्यानंतर अगेन त्याच कॅन्डल थ्योरीला त्यांनी वर्क केलं आणि 12:30ला अगेन एक ट्रेड दिलेला, कारण की दोन्ही पण कॅन्डलचा लो ब्रेक झाला. आता पहिला स्टॉप लॉस झाला असेल तर दुसरा ट्रेड नाही घेतला पाहिजे रूलच्या अकॉर्डिंग. पण इन केस तुम्ही हा सेटअप सकाळी फॉलो नसेल केला तरच तुम्ही दुसऱ्या ट्रेडला जाणार आणि दुसऱ्या ट्रेडला गेल्यानंतर इथे तुमची एंट्री बनणार आणि अगेन कॅन्डलचा हाय तुमचा SL येणार. त्याच्या 1:1 आणि 1:2चा टार्गेट तुम्हाला फॉलो करायचं. आरामात तुम्हाला दुसऱ्या ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळालं. पण जर तुम्ही सकाळचा ट्रेड केला असेल तर दुसरा ट्रेड करायची काहीच गरज नाही आहे. सेम हा सेटअप तुम्ही प्रत्येक ठिकाणी अप्लाय करून बघा, तुम्हाला त्याची विनिंग प्रोबॅबिलिटी 50 to 60% मिळेल. आता जर 50 to 60% विनिंग प्रोबॅबिलिटी असेल तर फार उत्तम हा सेटअप आहे. पण प्रॉब्लेम कुठे? प्रॉब्लेम इथेच आहे का लोक रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो करत नाही. जर तुम्ही 1:1 आणि 1:2 जर फॉलो केला तर तुम्ही प्रॉफिटेबल इथे होणार आहे. तर ही ॲक्च्युली मेन मिस्टेक आहे. तर जर तुमच्या तरी पण एवढ्या सगळ्या गोष्टी परफेक्टली वर्क होत आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो फॉलो नाही करत आहे किंवा तुम्ही एक्झिक्युशनला लेट करता, त्यामुळे मे बी तुम्ही लॉसमध्ये असेल. तर एक्झिक्युशन आणि रिस्क रिवॉर्डवर काम करा, स्मॉलर कॅपिटलवर करा, जेणेकरून तुमची विनिंग प्रोबॅबिलिटी डे बाय आणि ट्रेड होल्ड करण्याची कॅपॅसिटी डे बाय डे इन्क्रीज होईल, ज्याचा तुम्हाला फायदा होईल. आता हाच जर सेटअप आपण 15 मिनिटमध्ये यूज केला तर 15 मिनिटमध्ये कोणत्या 2 कॅन्डल फॉलो करायच्या? फर्स्ट आणि सेकंड कॅन्डल आपल्याला 15 मिनिटमध्ये फॉलो करायची, म्हणजे मार्केटमध्ये 9:30 पर्यंत तुम्हाला कसल्या प्रकारचा ट्रेड मिळत नाही. जसं मार्केट इथे ओपन झालं, फर्स्ट आणि सेकंड ह्या कॅन्डल आहे, यांना आपण फॉलो करणार आहे. ह्या फर्स्ट कॅन्डलचा मी लो मार्क केला आणि सेकंड कॅन्डल, म्हणजे तुम्ही त्या दोन्ही कॅन्डलचा रेंज मार्क केल्यानंतर ट्रेड प्लॅन करणार. इथे बघितलं असेल दोन्ही पण कॅन्डलचा लो ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला इथे अगेन ATM वाला पुट बाय करायचा. कॅन्डलचा हाय तुमचा SL येणार आहे, 15 मिनिटमध्ये तुम्ही फॉलो करता. 1:150 पॉईंटचा SL आहे तर स्टॉप लॉस हा 75 पॉईंटचा तुमचा ऑप्शन्समध्ये जर तुम्ही ATM घेतला 75 किंवा 70च्या नियर येईल. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आरामात तुम्हाला 1:2चा रिस्क रिवॉर्ड रेशो आल्या. 1:1 आल्यानंतर तुम्ही पोझिशन ट्रेल करू शकता. सेम ॲज इट इज इथे बघितलं असेल तर इथे तुमचा हा फर्स्ट डे, फर्स्ट कॅन्डल आहे 15 मिनिटाची आणि सेकंड, दोन्हींचा पण आपण हाय लो मार्क केला. इथे लो ब्रेक झाला, लगेच आपला छोटासा स्टॉप लॉस हिट झाला. एक स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर आपण दुसरा ट्रेड प्लॅन करत नाही, म्हणजे एका दिवसात एकच लॉस झाला. म्हणजे तुम्ही जर रिस्क रिवॉर्ड रेशो 1:2 फॉलो केला तर तुमचा तिथे मॅक्झिमम जास्त काही लॉस होणार नाही. जर ह्या सेटअपमध्ये मार्केट फार ट्रेंडिंग असेल, एक तर मार्केट खूप पडते किंवा मार्केट खूप वाढतं, त्या केसमध्ये खूप जास्त पैसा बनतो. बस मार्केट जर साईडवेज असेल तर तुम्हाला लॉसेस पण फार कमी येतात आणि मोस्ट ऑफ द टाइम तुमचा ट्रेड पण एक्झिक्यूट होत नाही. तर जे लोक 9:20 सेटअप फॉलो करत असेल, 9:20 नंतरच मार्केटमध्ये ट्रेड करत असेल, त्यांच्यासाठी हा सेटअप फार चांगला आहे. कारण की मार्केट ओपन झाल्यानंतर पहिले 5-10 मिनिट तुम्ही ट्रेड करत नसेल तर त्याच्यानंतरच हा ट्रेड एक्झिक्यूट होतो. याच्यामध्ये तुम्ही फक्त 9:20च्या कॅन्डलचा पण हाय लो मार्क करून पण ट्रेड करू शकता, जसं की ह्या कॅन्डलचा. पण ते मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करणार नाही. तुम्हाला मी पर्सनली सजेस्ट 2 कॅन्डलवाला सेटअप सजेस्ट करेल. एक पहिली कॅन्डल आणि नंतर 9:20ची कॅन्डल. ह्या 2 कॅन्डल जर तुम्ही फॉलो केलं तर विनिंग प्रोबॅबिलिटी तुमची फार जास्त वाढेल. इव्हन हा सेटअप मी माझ्या अल्गोमध्ये पण टेस्ट केला. अल्गोमध्ये पण याची विनिंग प्रोबॅबिलिटी 55% आलेली आहे. तर त्या अकॉर्डिंग रिस्क रिवॉर्ड रेशो मी 1:2 ठेवला, तर त्यामुळे आमचं प्रॉफिट किंवा कॅपिटल ग्रोथ झालेलं आहे. होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.